मंडळी नमस्कार. फक्त 1 मिनिटमध्ये श्री गुरुचरित्र अध्यायाचा सारांश ही सिरीज आपण चालू केलेली आहे. त्यामध्ये 3ऱ्या अध्यायाचा सारांश आज आपण पाहू. एका ब्राह्मणाचे त्याच्या आयुष्यात मन थकून गेलेले असते. त्याचे मन आणि डोके खूप साऱ्या शंकांनी भरलेले असते. अशा अवस्थेत तो ब्राह्मण सद्गुरू श्री नरसिंह सरस्वती यांच्या चरणी येतो. त्यांच्या डोळ्यात भीती आणि मनात खूप गोंधळ चाललेला असतो. हे सगळे असताना एकच विनंती तो करतो, गुरुदेव मला संसाराच्या बंधनातून मुक्ती हवी, पण हा मार्ग कसा निवडू हे मला समजत नाही. गुरुजी त्यांच्याकडे करुणाभावनेने पाहतात आणि शांतपणे त्याला सांगतात, बाळा, संन्यास म्हणजे जगापासून पळून जाणं नाही, तो आतल्या अंधाराला प्रकाश दाखवण्याचा मार्ग आहे. जिथे गुरूंचं मार्गदर्शन असतं तिथे शंका आणि भीती राहत नाही, फक्त एक सत्य दिसतं. ब्राह्मण कापत विचारतो, त्यासाठी मी पात्र आहे का गुरुजी? गुरुजी त्याच्या डोक्यावर हात ठेवतात आणि म्हणतात, पात्रता ही स्वतःला सिद्ध करून मिळत नाही, ती गुरुकृपेने निर्माण होते बाळा. त्यानंतर गुरुजी त्याला संन्यास दीक्षा देतात आणि मग त्याच्या नवीन जीवनाचा आरंभ सुरू होतो. आत्मज्ञान, नियम, त्याग आणि आपल्या आतील देव शोधण्याचा मार्ग. मंडळी, 3रा अध्याय आपल्याला हा सांगतो की गुरुच्या एका स्पर्शात, एका शब्दात संपूर्ण जीवन बदलून टाकण्याची शक्ती असते. जिथे गुरु आहेत तिथे प्रकाश असतो. अशाच प्रकारे पुढील अध्यायाचा सुद्धा सारांश 1 मिनिटमध्ये पाहिजे असेल तर नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा, फॉलो करा. धन्यवाद.